आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्गातील नागरिकांच्या समस्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एसटी आगार नेहमी समस्यांच्या गर्तेत असतो। कुडाळ एसटी आगारामध्ये अजूनही पाण्याचा निचरा होत नाही किंवा प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात साचलाय। महिला असतील कर्मचारी किंवा पुरुष कर्मचारी असतील त्यांच्यासाठी जे टॉयलेट्स आहेत ते सुस्थितीत नाही आहेत। त्यामुळे अनेकदा येथे कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो। प्रामुख्याने जे रात्रपाळीसाठी जे कर्मचारी असतात किंवा जे स्टेसाठी चालक वाहक असतात त्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। या संदर्भात इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांशी आपण बोलणार आहोत। कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे। त्या ठिकाणी पाण्याचे बॉटल असतील, बाथरूमची व्यवस्था असतील, या सर्व गोष्टीवर प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य कर्मचारी असतील, ग्रामस्थ असतील किंवा पॅसेंजर असतील यांना ह्याचा त्रास होत आहे। आणि ह्याच्यावर लक्ष जर प्रशासन नाही घातला तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी दाब विचारू। कर्मचाऱ्याची सुद्धा दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी तात्काळ विभाग नियंत्रकांनी सुद्धा याकडे लक्ष देऊन तातडीने त्याची दुरुस्ती करावी अशा प्रकारची जनतेबरोबर आमची सुद्धा मागणी आहे। आजूबाजूला संपूर्ण बॉटल वगैरे पडलेले आहे, त्याच्यामुळे पुढील काळात तिथे दुर्गंधी पसरू शकते। थोड्या दिवसात पाऊस लागेल आणि पावसानंतर आणि त्याच्यातनं एक जवळजवळ वाईट प्रवृत्ती निघू शकते, घाणीचं साम्राज्य होणार आहे। त्याच्यामुळे योग्य ती दखल घ्यायची आहे। या डेपो मॅनेजमेंट जे कोण करतायत त्यांनी घ्यायची आहे आणि त्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे। एसटी डेपोमध्ये जो कचरा सांडपाणी जमतोय त्याला तेवढे कर्मचारी पण जबाबदार आहेत आणि अधिकारी पण तेवढेच जबाबदार आहेत। यावर त्यांनी लवकरात लवकर 4 दिवसात तोडगा काढण्याची गरज आहे। वेळोवेळी कर्मचारी बाकीच्या वेळी जे हे करतात ते आपल्या आरोग्याची काळजी घेणे, स्वतः आंदोलन करण्याची त्यांनी सुद्धा गरज आहे। त्यांनी जर 4 दिवसात याचा हे नाही लावलं तर युवा सेना यावर तीव्र आंदोलन करेल। हा जर कचरा डेपो एक 8 दिवसात जर साफ नाही केला डेपो मॅनेजरवर तर तीव्र आंदोलन त्याच्या विरुद्ध आम्ही छेडणार आहोत। या पद्धतीची त्यांनी ताबडतोब दखल घेऊन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास त्यांनी तात्काळ दूर करावा। तसेच याला कर्मचारी पण जबाबदार तेवढे ठरतात की त्यांनी तिथे होणाऱ्या कचरा डेपो संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे कुडाळ एसटी आगारातील समस्या गंभीर बनलेल्या आहेत। याकडे एसटी प्रशासन असेल किंवा इथले जे अधिकारी वर्ग असेल तो कधी लक्ष देतो हे पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन संजयचा रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।